नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणास सर्वांचं स्वागत करते. यंदा 2026च्या एप्रिल आणि मे महिन्यात अल निनोमुळे वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटांमुळे लोकांच्या जीवनावर तसंच भारतीय शेतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेव्हा अल निनो परिणाम म्हणजे नेमकं काय, त्याची कारणं काय आणि संभाव्य धोके जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे प्रख्यात भारतीय कृषी शास्त्रज्ञ, कॉटन मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले आणि ASRB अर्थात कृषी शास्त्रज्ञ नियुक्ती मंडळाचे माजी अध्यक्ष तसंच CICRचे संचालक डॉक्टर चारुदत्त मायी यांना. बीटी कापसाची स्वीकृती आणि लागवडीच्या अंमलबजावणीत त्यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. सर, उष्णतेची लाट आणि अल निनो इफेक्ट म्हणजे नेमकं काय आणि याची कारणं काय आहेत? याचं मुख्य कारण असं आहे की हा जो पॅसिफिक ओशन आहे आपला सगळ्यात मोठा लार्जेस्ट ओशन, या लार्जेस्ट ओशन मध्ये काही प्रकारचे एक ऑसिलेशन सुरू असतात, सायकल्स आहेत त्याच्या. या सायकल मध्ये ज्यावेळी पॅटर्न एक पर्टिक्युलर निर्माण होतो त्याच्यामुळे या आपल्या सगळ्या ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये त्याचा परिणाम होतो. तर त्या सायकलमध्ये दोन फेजेस आहेत. एक फेज आपण त्याला म्हणतो एल निनो, म्हणजे ही वॉर्म फेज आहे, आणि ला नीना ही कोल्ड फेज आहे. आता या दोन फेजेस मध्ये मुळे जे काही सदर्न ऑसिलेशनचे परिणाम होतात किंवा जे वारे उष्ण वाहत येतात त्याचे परिणाम आपल्याकडे अजून दिसतात. तसं यावेळी आता उष्णतामान खूप वाढलेलं आहे. याचं कारण असं पूर्ण एशियामध्ये आणि बऱ्याच सदर्न कंट्रीजमध्ये याचं कारण असं की यावेळी एल निनोचा परिणाम, जी सायकल आहे किंवा जी कंडिशन आहे ही त्या पॅसिफिक ओशनवर निर्माण होते. आणि ही कंडिशन निर्माण होती म्हणजे याचा अर्थ त्याचं जे सरफेस वॉटर आहे, सरफेस आहे त्या समुद्राचा, ते पाणी आपल्या नॉर्मल याच्यापेक्षा गरम निर्माण होते. म्हणून हे एल निनो कंडिशन त्याला म्हणतात. तर ही एल निनो कंडिशन झाल्यामुळे ही वारे आपल्याकडे जे येतात किंवा जी उष्णतामान वाढते हे आपल्या सगळ्या जीवनावर किंवा क्लायमेटवर परिणाम करतात. याच्यामध्ये दोन फॅक्टर आहेत. आपण नेहमी म्हणतो की क्लायमेट हा लार्जर ॲव्हरेज कन्सेप्ट आहे आणि वेदर हे लोकलाइज सिच्युएशन आहे. आता याच्यामुळे ज्यावेळी क्लायमेट इफेक्ट होते त्यामुळे लोकल कंडिशन मधलं जे वेदर कंडिशन्स आहेत, जे हवामान आहेत त्याच्यातलं उष्णतामान असेल किंवा त्यामध्ये पाऊस असेल किंवा ह्युमिडिटी याचा देखील परिणाम होऊ शकतो. तर हा एक मेजर जो फॅक्टर आहे हा सगळा एल निनो नी गव्हर्न होतोय आता सध्या. आणि म्हणून यावेळेसचं जे उष्णतामान वाढलेलं आहे आणि हा फॅक्टर पुढे याचा परिणाम शेतीवर देखील होणार आहे असं एक्सपेक्टेड आहे. लोकांनी बाकीतही केलेलं आहे त्याप्रमाणे. अच्छा सर, एल निनो इफेक्टचे मुख्य वैशिष्ट्य आपण काय सांगू शकतो? काय काय दिसतं आपल्याला याच्यामुळे? एल निनोचं वैशिष्ट्य मॅडम म्हणजे नंबर 1 की टेम्परेचर राईज इन द क्लायमेट चेंज मध्ये टेम्परेचर वाढवणे हा त्याचा पहिला इफेक्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो उष्णतेची लाट जी आहे ती निर्माण करण्याचं काम एल निनो करू शकते. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समुद्रावरचं जे सरफेस वॉटरचं ज्यावेळी सरफेस वॉटरचं उष्णतामान वाढते त्याच्यावरून जे वारे निर्माण होतात त्या एल निनोमुळे त्याला आम्ही ऑसिलेशन म्हणतो, ऑसिलेशन टाईप. परंतु ते निर्माण झाल्यामुळे हे जे काही आपल्याला उष्णतामान आज जाणवते तो परिणाम होऊन देतो. आणि हा नॉर्मली एप्रिल मे जून या पिरियड मध्ये आपल्याला दिसून येतो जास्त. साधारण सर, हे एल निनो इफेक्ट हा जो आहे तर याच्या कारणामध्ये एक सध्या सुरू असलेलं युद्ध किंवा वैश्विक वाढणारी उष्णता ही पण कारणं याला कारणीभूत आहेत का? आता असं आहे की हा एक लार्जर इश्यू म्हणतो आपण त्याला. सध्याचं जे वॉर आहे किंवा हे याच्यामुळे काही जास्त मला असं वाटतं परिणाम होऊ शकेल एल निनो का एल निनावर असं मला वाटत नाही. परंतु ओव्हरऑल ज्यावेळी आपण पृथ्वीवरचं एक तापमान वाढण्याचे जे काही कारण आहेत
जसं जंगलतोड झालेली आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी कॉन्ट्रीब्युट होतात त्यावेळी उष्णता पण वाढते. आपण यांनी क्लायमेट चेंज हा जो कन्सेप्ट आहे हा निर्माण झालेला, त्याला काही एल निनो एकटा रिस्पॉन्सिबल नाहीये, परंतु अनेक फॅक्टर्स त्याच्याबरोबर निर्माण होतात आहे. म्हणून परंतु आज आपल्याला जो मेजर इश्यू भारताला जो जाणवतोय तो म्हणजे आपल्या शेतीला त्याच्यावर काय परिणाम होणार आहे, हा महत्वाचा आमचा इश्यू आहे. बरोबर आहे सर. नेमका कसा परिणाम होणार आहे भारतीय शेतीवरती एल निनोचा? आता असं आहे की सुरुवातीला असं वाटलं आम्हाला की एल निनोचं यावेळी ज्यावेळी वेदर म्हणजे जे काही प्रेडिक्शन चालले होते किंवा जे फोरकास्टिंग झालं होतं, तर असं वाटलं की एल निनो हा फॅक्टर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये निर्माण होईल. परंतु यावर्षी नेमका तो सुरुवातीला निर्माण झाला. म्हणजे याचा अर्थ असा की दुष्काळाचे चिन्ह हे आता पडायला लागलेले आहेत. आणि दुष्काळाचे चिन्ह आपण कसे म्हणतो की जो एक्सपेक्टेड आमचा रेनफॉल आहे, म्हणजे जसा केरळामध्ये 1 जूनला यायला पाहिजेत, 7 जूनला मुंबईला यायला पाहिजेत, त्यानंतर आपला विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र कव्हर होऊन हळूहळू जसं वारे त्याचे मान्सूनचे हे निर्माण होण्याचं जे सर्कल आहे हे अफेक्ट होते. कारण एल निनो फॅक्टरमुळे उष्णतामान वाढल्यामुळे मान्सूनचं जे वारे वाहणार आहेत, जे ते वारे आपल्या ढगांना टच करून पाऊस पाडणार आहेत, ते सगळे वारे आपले अडणार आणि त्याच्यामुळे काय होतं की मान्सूनचा यावर्षी मान्सून डिले होईल अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे. हा एल निनो फॅक्टर जो सध्या दिसतोय, जो आता आपल्याला 1च महिना आहे मे मध्ये, तर आणि याच्यात शक्यता हे आहे पुन्हा की काही वेळा हे डिस्टर्बन्सेस जर जास्त झाले तर मध्येच पुन्हा मे मध्ये सुद्धा काही अवकाळी पाऊस पडणे, नुकसान करणे असे परिणाम देखील याचे होऊ शकतात. हा, तर शेतीवर नेमका आपण परिणाम म्हणायचा झाला तर पेरणीपासून सुरुवात आपण आता करणार. बिलकुल, जून मध्ये आपली पेरणी करणार आपण. हा, तर शेतकऱ्यांनी या परिस्थितीमध्ये काय उपाययोजना करायला हव्यात? मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा की भारताची शेती ही अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे. हो, जवळजवळ 70-80% शेती जी आहे आणि महाराष्ट्रात तर पर्टिक्युलरली आपल्याकडे 80%च्या वर शेती ही आपली केवळ पावसावर अवलंबून आहे. म्हणजे मेजर आपले पिकं जे आहेत, कापूस आहे, आपलं सोयाबीन आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, ग्राउंड भुईमुंग आहे, तेलबिया आहेत, हे सगळे आपले खरीप मध्ये घेणारे पिकं ज्याला आपण म्हणतो खरीप म्हणतो आम्ही. खरीप म्हणजे जून पासून जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पिरियड मध्ये येणारे पिकं जे आहेत ते खरीप आहे. आणि हा पिरियड जो आहे आमचा तो साधारणतः पावसाचा आमचा महत्वाचा पिरियड आहे. आणि तुम्हाला एक कल्पना असेल की पाऊस ज्यावेळी हेवी रेन सुरू होतात तिकडून मुंबई आणि याच्याकडनं, तर हे वारे असे वाहत हळूहळू आपलं मग मराठवाडा आहे, मध्ये एक थोडंसं त्यांचं जे पर्वताला रांगा अडल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की आपल्याला तिथे त्याला रेन शॅडो एरिया येते. म्हणजे सोलापूरला एकदमच 10 इंच पाऊस आहे. त्याच्यानंतर पुन्हा पाऊस वाढत जातो, वाढत 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 जाऊन तो तुम्हाला छत्तीसगड या भागापर्यंत, जसं आमच्याकडे आता गडचिरोली वगैरेला 1200 मिलीमीटर पाऊस पडतो, नागपूरला 1000 मिलीमीटर पडतो, नांदेडला 1000 किलोमीटर पडतो, परंतु बुलढाण्याला आमचं 500-400 मिलीमीटर आहे. हा जे आमचं जे पावसाचं प्रमाण आहे हे आमचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते. एक नंबर 2, सुरुवातीला जर पाऊस डिले झाला तर शेतकऱ्याला अडचण येते पेरणीची. कारण पावसाची जर तिथे झालं तर पेरणीच करू शकणार नाही, ते डिले होईल. आणि डिले झालं की उत्पन्न कमी होते. तुम्ही जर बरोबर 7 जून ते 10 जूनला किंवा या दरम्यान पेरणी केली तर पिकांचे उत्पन्न सगळ्यात खरीपचे चांगले येतात. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला या सिच्युएशन मध्ये काय पेरायला पाहिजेत ह्या सूचना आम्ही शेतकऱ्याला द्यायला पाहिजेत. आपण काय करतो यावेळी कंटिंजन्सी प्लॅनिंग आम्ही ताबडतोब तयार करतो. जसं आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी चांगल्या गोष्टी तयार केल्यात की त्यांनी ऑलरेडी आता अनाऊन्स करून टाकलंय की हे जर डिले होत असेल तर वॉटर कॉन्झर्वेशन सुरू करा. मेजर उन्हाळ्यामध्ये जितकं पाणी आहे तुमचे शेततळे जे आहेत ते तुम्ही पुन्हा खोदा, गाळ काढून टाका तलावामधले, आणि जिथे गाळमुक्त शेती तलाव करा. म्हणजे आपल्याला पाण्याचा साठा कसाय करून वाढवायचा आहे सुरुवातीला, म्हणजे निदान ड्रिंकिंग वॉटरचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर इमर्जन्सीमध्ये शेतीला पाणी द्यायचं काम पडलं तरी ते त्याचा उपयोग होईल. म्हणून जे काही वॉटर कॉन्झर्वेशन मेजर, आणि दुसरं आम्ही त्यांना सांगतो सॉइल कॉन्झर्वेशन मेजर. म्हणजे कसं की शेतीमध्ये तुम्ही आता
सपाट जमिनीवर पेरणी करू नका जमिनीवर, त्याला आता तुम्ही रिजेस अँड फरो, ज्याला आपण मराठीमध्ये त्याला सरी वरवंटा म्हणतो, सरी आणि वर अशा पेरणी माध्यमातून तुम्ही पेरणी करायला पाहिजे. म्हणजे मग काय होईल की जे काही थोडंफार पाणी पडलं ते कन्झर्व राहते आणि त्याचा परिणाम होता. म्हणजे ते एक आहे. आणि जर फार डिले होत असेल तर कोणते पिकं घ्यायचे हे सुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगतोय. जर जास्त डिले झालं तर मला वाटतं ज्वारी बाजरी सारख्या पिकांचा उपयोग होत नाही. बाजरी चालेल पण ज्वारी नाही होत. त्याच्यानंतर आपल्याला जर कॉटन चांगलं प्रकारे ड्राऊट टॉलरंट आहे असे पिकं घ्यायचे आहेत. उडीद मूग आपल्याला घेता येणार नाही, ग्राउंडनट आपल्याला घेता येणार नाही, असे आपण त्यांना ॲडवाईज करतो. आणि असे प्रत्येक युनिव्हर्सिटीतर्फे या विद्यापीठातर्फे ज्या काही सूचना आहेत त्या आपण शेतकऱ्यापर्यंत अलर्टमध्ये आपण त्यांना कम्युनिकेट करतो. हे एक महत्वाचं आपलं बीद आहे. म्हणून कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग जे आहे ते प्रत्येक विद्यापीठाचं तयार आहे. कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग की जर पाऊस येणार नसेल. आणि फॉर्च्युनेटली आता काय झालेलं आहे की नाऊ बिकॉज ऑफ फोरकास्टिंग आहे, हे आपलं बरंच ॲक्युरेट फोरकास्टिंग होऊन राहिलंय. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना चांगल्या सूचना देऊ शकतो. बरोबर आहे सर. अल निनोमुळे शेती उत्पादन कमी जर झालं तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम आणि ओघानेच अन्न सुरक्षेला निर्माण होणारा धोका, तर याविषयी आपण काय सांगूया? मॅडम एक सांगतो मी तुम्हाला की एका वर्षाच्या अशा ज्या इफेक्ट आहेत जो शेतीवर त्याचा लॉंग टर्म म्हणजे अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. याचं कारण असं की आज आपल्याकडे जवळजवळ 40% शेती जी आहे ही इरिगेटेड आहे नॉर्थमध्ये. म्हणजे तुमचा गव्हावर काही परिणाम होत नाही, तांदूळावर त्यांचा परिणाम होत नाही. म्हणजे खाद्यपिकं आज आहे. आणि दुसरं आपल्याकडे जे काही आज आम्ही बफर स्टॉक ठेवलेले आहेत यावर्षीचं उत्पन्न तर म्हणजे जवळजवळ 350 मिलियन टन इतकं उत्पन्न झालेलं आहे आपल्याला. आणि हे आपण साठे जे आहेत आमचे ज्याला आपण फूड कॉर्पोरेशन म्हणतो त्यामध्ये आपण जे मेजर राईस व्हीट काही डाळी काही आपण ऑइल सीड्स हे आपण प्रोक्युअर करून ठेवलेले असतात. त्याच्यामुळे इमिजिएटली अन्न सुरक्षेवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. परंतु हे जर प्रॉंग झालं दरवर्षी असं जर सिच्युएशन झाली तर मग मात्र आपली अर्थव्यवस्था बिघडू शकते. आणि सर्टनली अर्थव्यवस्था जरी देशाची खराब नाही झाली शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खराब होणार आहे. ग्रामीण हे मात्र निश्चित आहे. अर्थव्यवस्था कारण त्यांचं उत्पन्न जर कमी झालं तर त्यांचं तर पोट त्याच्यावरच आहे की मी आज पीक काढतो कापूस आणि मी विकतो, त्याच्यावर त्याचं पुढच्या वर्षी त्याचं भवितव्य असते. म्हणून ह्या गोष्टीचा लॉंग टर्म इफेक्ट आपण देशाच्यावर विचार करतो. परंतु शॉर्ट टर्म जो आहे जो कोरडवाहू शेतीमध्ये काम करणारा शेतकरी आहे याला थोडंसं आपल्याला बळ देणं किंवा त्याला ॲडवाईस देणं किंवा त्याला एक प्रकारचं आपण काय काय वैज्ञानिक ज्ञान देऊ शकू जेणेकरून तो या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊ शकेल. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की जे काही आमचे ॲडवाईज आहेत शेतकरी हे आपण आजकाल FPO आहेत त्या प्रत्येकाच्या आपण मध्ये जाऊ शकतो. कम्युनिकेशन फास्ट झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि मला असं वाटतं की इमिजिएटली देश पातळीवर जरी नसेल तर थोडासा अर्थव्यवस्थेवर शेतकऱ्याचा परिणाम होऊ शकतो. सर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना अल निनो आणि त्याचे शेतीवरती होणारे दुष्परिणाम याविषयी अतिशय विस्तृत अशी माहिती दिलीत. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. Thank you.